मी फार स्वतःला नशीबवान समजते की अशा पवित्र भूमीत माझा जन्म झाला। इंजिनियर म्हटला की इंजिनिअरिंगच्या गोष्टी करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी वेगवेगळ्या करू शकतो। पण लकीली कुठेतरी माहिती नाही, संध्याकाळी माझी 1-2 डझनाची पेटी विकली गेली फर्स्ट। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तुमची लाडकी होस्ट वृषाली एकमेव, ज्याचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ऍक्शन प्रोडक्शन हाऊस, प्रस्तुत आणि निर्मित जागर स्त्री शक्तीचा। तर आतापर्यंत तुम्ही एवढे छान आपले एपिसोड्स पाहिलेले आहेत। नवनवीन आपण क्षेत्रातले जे काही आपल्या भगिनी मैत्रिणी आहेत त्यांच्याशी आपण एवढ्या गप्पा मारल्या, त्यांचा प्रवास जाणून घेतलाय आणि आज अशा पाहुणे आपल्याला लाभल्या ज्या आपल्याला खरं तर गिफ्टिंग पार्टनर म्हणून इथे लाभलेल्या आहेत, कोपागा फूड्स। तर त्या कोपागा फूड्सच्या या सर्वेसर्वा श्रिया पटवर्धन आणि आत्ताच्या गाडगे, तर त्यांचं आपण इथे स्वागत करूया। तर श्रिया, पहिलं तर आमच्या इथे तुझं स्वागत आहे जागर स्त्री शक्तीमध्ये। एक स्त्रियांचा नवरात्री निमित्त आपण जागर करतो, त्यांचा प्रवास इथे जाणून घेतो आहोत आणि त्यांचा जो अनुभव आहे, त्यांनी तो उराशी बाळगलेला आहे, तो जो काही सुरू प्रवास आहे त्यांचा, तो आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक मानस आपण ठेवलेला आहे की त्यांचा खडतर नाही पण जो काही प्रवास आहे, संघर्ष आहे, तो त्यातनं काही बोध घ्यावा असा आपला प्रेक्षकांसाठीचा हा प्रवास आपण त्यांना सांगतो आहोत। तर पहिलं तर स्वागत आणि कसं वाटतं इथे? सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार आणि धन्यवाद वृषाली, मला तुमच्या ह्या छान तुम्ही जो काही इव्हेंट ऑर्गनाईज करता दरवर्षी नवरात्रीत मी अनेक वर्ष बघतेय। सो ह्या वर्षी मला सुद्धा संधी मिळाली तुमच्या इथे येऊन गिफ्टिंग पार्टनरच्या नात्याने। सो मला खूप बरं वाटतंय, खूप आनंद वाटतोय आणि तुम्ही ही जे काही संकल्पना तुमची आहे ती खूप युनिक आहे, वेगळी आहे असं मला वाटतं आणि छान वाटतंय, खूप आनंद वाटतोय मला इथे येऊन। क्या बात आहे। तर आपण थेट आता गप्पांना सुरुवात करतोय की इथे कुठेही फॉर्मल हा इंटरव्ह्यू नाही आहे, या खूप इनफॉर्मल गप्पा आहेत। त्या गप्पांच्या माध्यमातून आपण त्यांचा प्रवास जाणून घेतोय, त्याच्यावर अजून तुम्ही काय त्यातनं शिकला आहात आणि त्यातनं तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता, या सगळ्या आपल्या साधारण अशा गप्पा असणार आहेत। तर प्रथम मला प्रश्न हा विचारायचा आहे की कोपागा फूड्सची निर्मिती आणि हा विचार कसा डोक्यात आला? ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा कोपागा फूड्स तू नावातच आहे, कदाचित तुझ्या लक्षात येईल। कोपागा म्हणजे कोकण बेस्ड प्रोडक्ट्स बाय पटवर्धन गाडगे। मगाशी जसं वृषाली म्हणाली तसं माझं पूर्वाश्रमीचं नाव, माझं माहेरचं नाव पटवर्धन आणि आता मी गाडगे। सो सृजनच्या माझ्या मिस्टरांच्या डोक्यात कल्पना आली, नाव जेव्हा आम्ही सुचवत होतो तेव्हा म्हणाला की आपण असं काहीतरी युनिक नाव घेऊया। सो मग त्यामुळे कोपागा फूड्स असं नाव देण्यात आलं। क्या बात आहे। तर आता कोपागाची एक साधारण आपली ओळख झाली, तर आता आपण थोडं मागे गेलं तुझ्या बालपणाकडे किंवा तुझ्या गावाकडे, म्हणजे तुझा बेस कोकणचा लोटे परशुरामचा, तर तो तिथला काय तुझे किस्से आहेत किंवा तिथली काय आम्हाला सांगेल, तुझं बालपण कसं गेलं वगैरे? बालपण म्हणजे जसं आता तू म्हणालीस की येस, माझं बालपण कोकणात, माझा जन्म चिपळूणचा परशुराम भूमीत, भार्गवरामाच्या भूमीत निर्माण जिथे झाले तिथला माझा जन्म आहे। मी फार स्वतःला नशीबवान समजते की अशा पवित्र भूमीत माझा जन्म झाला। ह्याचं कारण असं की सगळ्यात मुख्य कोकण आपण म्हटलं की सगळ्याच दृष्टीने भरलेलं निसर्ग सौंदर्य, खाणं, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, ह्या सगळ्याच गोष्टी तिथे येतात
आणि माझा जन्म तिथे झाला. माझं सगळं बालपण, माझं सगळं शिक्षण 10वी पर्यंत तिथेच परशुराम ह्या गावातच माझी शाळा होती, SPM शिप्र मंडळी पुणे ह्या शाखेची. सो माझं शिक्षण तिथे झालं. त्याच्यानंतर 11वी 12वी सुद्धा तिथेच, आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं. सो इंजिनिअरिंग सुद्धा माझं तिथेच झालं. कोकण आता खूप छान प्रगत होत आहे. सो अनेक वेगवेगळ्या मोठी मोठी विद्यालय, वेगवेगळ्या शाखांचे कॉलेजेस वगैरे तिथे होत आहेत. सो माझं इंजिनिअरिंग तिथे झालं. त्याच्यानंतर मी पुढे 2 वर्ष MBA केलं मुंबईमध्ये वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये. सो अशा पद्धतीने माझं सगळं शिक्षण आणि माझं बालपण सगळं कोकणात गेलं. हे झालं माझ्या तिथलं चिपळूणचं. पण त्याच्या व्यतिरिक्त सुट्टी पडली शाळेत की आम्ही सतत कायम मामाकडे असायचो कोळथर. सो दापोली म्हणजे माझा जीव की प्राण आहे. मामाकडे सुट्टी पडायची खोटी की आम्ही सगळे एसटी पकडून मामाकडे धावायचं. अख्खा मे महिना तिथे रमायचो. मामाचं गाव, लगेच वाडी आणि मागे मस्त समुद्र. सो आम्ही कायम तिथे पडलेलो असायचो. सो असं कोकण एक जीवाभावाचं आहे माझ्यासाठी. आणि येस, सो असं छान आनंदी मस्त माझं बालपण मजेत. पण जेव्हा कॉलेजच्या दरम्यान म्हणजे तू एक आर्टिस्ट पण आहे, तू छान स्केचेस करतेस, पेंटिंग करतेस, आणि त्या पेंटिंग आणि MBA इंजिनिअरिंग असं म्हणतात की इंजिनियर हा सर्वगुण संपन्न असतो. म्हणजे त्याला बिझनेस करायचा असतो, त्याला जॉब करायचा असतो, त्याला आर्टिस्ट एक त्याचं एक बॅकग्राऊंड असतं. तर हे सगळं कसं म्हणजे इंजिनियर खरंच आर्टिस्ट असतो का? इंजिनिअरिंग सोडून तो बाकी सगळं करतो का? येस, नक्की. आता तू जसं म्हणालीस तसं तुम्ही पण आता प्रेक्षकांना पण लक्षात येईल की इंजिनियर म्हटलं की इंजिनिअरिंगच्या गोष्टी करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी वेगवेगळ्या करू शकतो. त्यातलंच मी एक छोटंसं उदाहरण म्हणता येईल. कारण इंजिनिअरिंग नंतर MBA झालं. आणि तू म्हणाली तसं येस, मला माझी हॉबी आहे म्हणायला हरकत नाही. मला स्केचिंग, ड्रॉइंग खूप आवडतं. सो थोडासा तो एक अंग आहे, तर ते करते. शिवाय आता माझा व्यवसाय पण मी सुरू केलाय. त्याच्या आधी थोडी वर्ष नोकरी सुद्धा केली होती. सो असं सगळ्या गोष्टी इंजिनियर नक्की करू शकतात हे नक्की म्हणेन. म्हणजे इंजिनियर हा सर्वगुण संपन्न आहे. तो कुठल्याही क्षेत्रात गेला ते तो मागे हटणार नाहीये. तर ह्या झाल्या गप्पा, म्हणजे आता थोडे विनोदी ढंगाने झाला. पण जेव्हा तू व्यवसाय सुरू करेल, म्हणजे अर्थात लग्नानंतर हा व्यवसायाचा तुझ्या डोक्यात जेव्हा विचार आला, त्या एक स्त्रीने व्यवसाय सुरू करणं आणि त्याला लागणारा सपोर्ट, त्याला लागणारा आधार हा मिस्टरांकडनं जास्त आणि आपल्या घरच्यांकडनं जास्त आहे. तो प्रवास कसा होता? हो, सो व्यवसाय करायचा हे खूप आधीपासून डोक्यात होतंच. कारण माझ्या माहेरी आधी मुळात सगळे बॅकग्राऊंड बघितलं तर सगळेच व्यवसायात आहेत. काही ना काही प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली छोटा मोठा व्यवसाय आहे. सो ते डोक्यात होतंच. पण माहित नाही, फॉर सम रिझन लग्नाआधी ते पॉसिबल झालं नाही, किंवा माझाच आळसपणा म्हणा, मी काही तितकंसं मन लावून केलंही नाही. लग्नानंतर इथे गाडगिळ्यांकडे आल्यावरती ऑफकोर्स सृजनचा खूप मोठा आधार आहेच. त्याचबरोबर जसा माझ्या आई बाबांचा आहे तसाच त्याच्या आई बाबांचा सुद्धा सपोर्ट आहे. कारण माझ्या माहेरी जसा सगळ्यांचा बिझनेसचा सेटअप आहे, तसाच सासरी सुद्धा प्रत्येकाचे काही ना काही वेगवेगळे व्यवसाय आहेत. स्वतः माझ्या सृजनचाही स्वतःचा व्यवसाय आहे, माझ्या सासऱ्यांचा गिरीश गाडगे यांचाही स्वतःचा व्यवसाय आहे, माझ्या सासूबाईंचा सुद्धा गेले अनेक 36-37 वर्ष डोझो फूड प्रोडक्ट्स मध्येच बिझनेस आहे. सो प्रत्येकाचाच व्यवसाय असल्यामुळे मला ते आणखीन एक प्रोत्साहन मिळालं आणि त्यांचाही खूप जास्त सपोर्ट आहे. सो थोडंफार त्यामुळे कुठेतरी सोपं गेलं म्हणायला हरकत नाही. आणि जसं तू म्हणालीस की स्त्री एक व्यवसाय करते तर कसं काय, तर प्रत्येकाला अडीअडचणी असतातच काही ना काही. म्हणजे व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने असेल, काही असतील, कागदपत्र त्याची करणं, लायसन्सेस करणं, खूप असते. पण त्या सगळ्यांनीच छान सपोर्ट केला. सो तो एक मला खूप आधार वाटतो सगळ्यांचाच कडून. आता तू सांगलं की सासूबाईंचा पण फूड प्रॉडक्ट मध्येच बिझनेस आहे, तर घरातच कॉम्पिटिशन आहे, तर कसं म्हणजे जमतं दोघींचं? कॉम्पिटिशन नाही म्हणता येणार, हेल्दी कॉम्पिटिशन. सो मी माझ्या सासूबाईंना एक माझ्या समोर एक आयडॉल म्हणून मी त्यांना बघते. कारण त्या ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करतात, तुम्ही म्हटलं तसं त्या 36 वर्षांपूर्वीपासून त्यांच्या माहेरी लग्नाआधीपासूनचा व्यवसाय. तर त्या आहेत मिलेट्समध्ये. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स वगैरे आहेत. राजगिरा लाही आहे, राजगिरा लाही पीठ, ज्वारीचं पीठ, ज्वारीच्या वाह्या, असं त्या मिलेट्समध्ये त्या आहेत. आणि माझे ऑल टुगेदर वेगळे प्रोडक्ट्स आहेत. मी सगळे आपले, मी नावातच म्हटलं तसं, कोकण बेस्ड प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे लोणची, पिठं, पापड, जे आपल्या टिपिकल कोकणातले जे प्रोडक्ट्स असतात ते. सो असं कॉम्पिटिशन ऍज सच नाहीये ऑब्व्हियसली,
पण हेल्दी कॉम्पिटिशन. मला खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळतात. अनेक वेगवेगळ्या गोष्टी ते सांगत असतात. कसा व्यवसाय करायला हवा, कशी मॅनेजमेंट केली जाते वगैरे, अशा अनेक गोष्टी आहेत. अर्थात त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव म्हटल्यानंतर एक अनुभवी स्त्रीचा एका स्त्रीला होणारा आधार किंवा त्याचे होणारी मदत आपण म्हणू शकतो, याच्यात तुला नक्कीच होत असेल. पण जेव्हा स्त्री बाहेर पडते, घरातली पण जबाबदारी आणि ज्या ती नोकरीनिमित्त बाहेर पडणे ही एक वेगळी गोष्ट आहे की ती माहिती आपल्याला की 10 ते 7 नाहीये घरामध्ये. पण ज्या स्त्री व्यवसायात उतरते तेव्हा त्या गोष्टीला कुठेही वेळेचं बंधन नाही की तू 10 ते 7च बाहेर असणार आहेस किंवा काय. तुला जेव्हा व्यवसाय वाढवायचा तर तुझा जे प्रॉडक्टच असेल की तुला कुठून तरी ते बाय करावे लागणार आहे आणि त्यांच्याकडनं पिठं घेऊन घ्या. आपल्याला जेव्हा काम करतात त्यांची येणारी दसत तुझ्याकडनं येणार, तर ती कुठल्याही क्षणी येऊ शकते. रात्री येऊ शकते, दुपारी येऊ शकते, सकाळी येऊ शकते. तर इथे कुठे तुला वेळेचं बंधन नाही. तेव्हा वेळेचं जेव्हा बंधन स्त्रीला येत नाही तेव्हा होणारे घरात वेगळे अनुभव असतात की तू कधीही बाहेर पडू शकते. तर त्याला कसा सपोर्ट झाला मेन सृजन किंवा तुझ्या मिस्टरांकडनं? सपोर्ट मी म्हटलं तसं सगळेच खूप चांगला करतायत डे 1 पासून. आणि म्हटलं तसं सगळेच घरातलीच मंडळी सगळी व्यवसायात असल्यामुळे प्रत्येकाला ती गोष्ट छोट्या छोट्या काही ज्या गोष्टी येत असतात बरोबर, त्यामुळे सगळेच त्यातनं गेलेले आहेत. त्यामुळे खूप छान सपोर्ट मिळतो. म्हणजे वेळेचं जसं काही आता प्रत्येक वेळेला नवीन गोष्ट काही ना काहीतरी येत असतेच, पण तरी त्याच्यावर मात करून आपण सगळं घरातलं बघून जे काही आहे ते करून कसं करायचं हे मला सगळ्यांकडनं शिकायला मिळतं. आणि तो मी छोटासा प्रयत्न सतत करते आणि असं करत राहील. आता घरातच व्यवसाय म्हटल्यानंतर डायनिंग टेबलवर नक्की चर्चा होत असतील, तर त्या चर्चा कशा असतात? चर्चा म्हणजे खूप मजेशीर गप्पा असतात. एकतर खूप चांगली गोष्ट आहे की जसं मी आधी माहेरी एकत्र कुटुंबात वाढले तसंच आता सुद्धा सगळे आम्ही छान एकत्र असतो, टचवूड. सो मजा येते, गप्पा टप्पा चालू असतात. आम्ही एकत्र जेवायला बसतो तेव्हा व्यवसाया रिलेटेड अनेक चर्चा होतच असतात. काय करावं, काय करू नये, अजून कसं डेव्हलपमेंट करता येईल वगैरे. पण त्या व्यतिरिक्त घरगुती गप्पा पण धमाल. माझे सासू सासरे इतके खूप जास्त फ्री आहेत आणि मला ते फार ते आपलंसं होतं आणि मग ते छान कनेक्ट होतं. सो असं कधी वाटलं नाही की आम्ही सासरी आहे किंवा म्हणजे कसं काय, ते प्रत्येक पहिल्यांदा होणार साहजिक आहे. पण मजा येते, म्हणजे छान गप्पा चालू असतात. काही ना काही गप्पा टप्पा धमाल मस्ती मजेशीर चालू असतं सतत. पण असं आपण कोकण बेस्ड सगळेच प्रॉडक्ट आहेत की त्याच्या कोकणात मिळणारे महत्वाचे जे आंबोळी पिठा आहेत किंवा तुझे लोणचे पापडात पण प्रकार असतात, त्यात पोह्यांचा पापड, मिरगुंड. ह्याच्यात तुझं बेस्ट सेलर काय आता तसं म्हटलं तर बेस्ट सेलिंग सगळेच प्रोडक्ट आहेत खरं म्हणायचं. पण असं नसतं काहीतरी एक. तर सगळ्यांनाच माहितीये कोकणातला आपला राजा हापूस आंबा. सो हापूस आंब्याचा आपला अस्सल रत्नागिरी हापूस आंब्याचा रस टिन आपण पॅक केलेला आहे. सो बघू शकता तुम्ही. सो तो सध्या आता बेस्ट सेलिंग आहे म्हणता येईल. आणि त्याच्या पाठोपाठ आंब्याबरोबर असलेला फणस, सो फणसाची कोयरीची भाजी, सो ती सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळतो लोकांकडून. पण असं कुठे आलं का, म्हणजे अर्थात जिथे पॉझिटिव्ह आहे तिथे निगेटिव्ह पण थिंकिंग किंवा निगेटिव्ह मार्केटिंग करणारे सुद्धा काही असतात, जिथे तुम्ही जर एखादी व्यक्ती वरती जाताना दिसते तर तिला पाय खेचणारे सुद्धा आपल्याच काही आजूबाजूची मंडळी किंवा असतात, म्हणजे असे काही ग्राहक किंवा आपले असतात. असं कुठे अनुभव आला काही, कुठे एक स्त्री म्हणून तुला कमी लेखण्याचा प्रयत्न किंवा असं काही केलं गेलं का? देवाच्या कृपेने आतापर्यंत तरी असं कधी झालेलं नाहीये. आणि मला एक वाटतं की आपण जर नेटानी स्वच्छ मनाने आणि चांगल्या पद्धतीने आपण जर काम करत राहिलो तर निगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचूच नाही शकत. हे मी एक डोक्यात कायम ठेवलेलं आहे. माझ्या आई बाबांनी मला पहिल्यापासून सांगितलंय आपण दुसऱ्याचं वाईट चिंतायचं नाही, आपलं कायम चांगलंच होणार आहे. सो ते कुठेतरी डोक्यात आहे, मनात आहे आणि त्या पद्धतीने काम करतोय. सो अजून तरी असं काही आलेलं नाही. पण अर्थात व्यवसाय आहे, पुढे पुढे जाऊ तसे वेगवेगळे अनुभव जरूर येऊ शकतात. तर त्याच्यावर मात कशी करायची ह्याच्यासाठी आतापासूनच काही ना काही प्रयत्न सुरू आहेत. सो काम करत राहणं आणि चांगल्या हेतूनी सगळ्यांपर्यंत चांगलं पोचवणं हे एक ध्येय मी ठेवून काम करते. पण आता एक्झिबिशन असतात, एक्झिबिशनला मेन तुमची गरज असते ती मनुष्यबळाची. तर याच्यात घरच्यांचा सपोर्ट कसा येतो की अगदी पॅकिंग असेल किंवा तिथे त्या डेस्कवर किंवा त्या टेबलवर जाऊन बसणं असेल, कारण
इतका वेळ म्हणजे ते 9 ते 5, 9 ते 9 वगैरे अशी 12 तास 14 तास त्यांची एक्झिबिशनचा टाइमिंग असतो दिवसाचा. तर एवढा वेळ एक व्यक्ती नक्की तिथे थांबू शकत नाही, त्याला तुम्हाला शिफ्ट करावेच लागतं. तर तो कसा घरच्यांचा सपोर्ट असतो, कोण कोण येऊन बसतं तिथे? खूप छान प्रश्न आहे. आतापर्यंत अनेक 2-4 एक्झिबिशन्स मी केली. घरातली सगळीच मंडळी खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत. मी म्हटलं तसं सुरुवात मी बसतेच सुरू होतं आणि मग मध्येच ब्रेक मला द्यायला माझे सासू सासरे येऊन बसतात, माझा मिस्टर सृजन स्वतः येऊन बसतो, माझा भाऊ सखा शाल्व तो आता पार्ल्यातच असतो शिकायला, तर मग मी त्यालाही कधीतरी मधनच बोलवून देते तर तोही असतो. असं सगळ्यात छान सपोर्ट करत असतात. मग असं होत नाही की मलाच पूर्ण वेळ 12 तास 24 तास जे काय आहे ते थांबायला लागतं. कोण ना कोणतरी मध्येच फ्री करायला येत असतं. असं छान जमत आहे. पण ज्या ती पॅकिंगची मजा असते आधीचे एक्झिबिशन सुरू होण्याच्या 1 दिवस आधी, आणि मेन म्हणजे तो टेबल सजवणं, ही एक मजेशीर आणि ते एक म्हणजे बीटीएस म्हणतो आपण त्या गोष्टीला, बिहाइंड द सीन. तर हा मजेशीर कसा तुझा अनुभव आहे? नक्कीच धमाल खूप येते. आधीची सगळी तयारी म्हणजे आता सध्याच सुरू केलेलं असल्यामुळे सगळं पॅकेजिंग, पाउचेस आणणं, स्टिकर्स छापून घेणं, ते लावणं, मग आम्ही ती मशीन गन घेतलेली आहे प्रत्येक वेगवेगळे प्रोडक्ट्स, तर ते प्रत्येकाचं प्रिंटिंग करत राहणं आणि असं छोट्या छोट्या गोष्टी सगळेच येतात. तर आम्ही घरातली सगळे बसतोच पॅकेजिंगला. सृजनचे आमचे मित्र आहेत खूप चांगले पार्ल्यातले, तर आम्ही त्यांनाही सगळ्यांना बोलवून घेतो. पण एका फोनवर ती सगळे लगेच पॅकिंग करायचं ना, आम्ही येतो, असं सगळ्यांचा छान सपोर्ट मिळतो. सो दोघे लगेच एका फोनवर धावत येतात आणि खूप छान मजेशीर किस्से असतात पॅकिंग करताना. पण कधी कधी आता मागच्या एकदा एक्झिबिशनला असं झालं, नेक्स्ट डे एक्झिबिशन होतं आणि आज दुपारपर्यंत आम्ही संध्याकाळपर्यंत पॅकिंग करत होतो आणि सृजनचे असेच मित्र 2-3 जण मित्रमैत्रिणी आले होते आणि आम्ही पॅकिंग राहिलो बाजूला आणि आमच्या गप्पा टप्पा चालू झाले आणि मग एका पॉईंट नंतर अरे उद्या आपल्याला एक्झिबिशन आहे, सो मग पटापट अशा गमती जमती होत असतात. पण मजा येते, खूप धमाल येते एकदम. आता एक गोष्ट इथे असते की आपण जेव्हा सोशल मीडियावर काम करतो, कुठल्याही बिझनेस, आपल्या बिझनेसचं जेव्हा आपण तिथे मार्केटिंग करतो, अर्थात त्या गोष्टीसाठी लागणारी टीम, कारण ही एका व्यक्तीची हे नाहीये. तिथे तुम्ही एका व्यक्तीने म्हणजे सगळंच शूट करणं किंवा ते पोस्ट करणं हे एका व्यक्तीला जमणं अशक्य आहे. तर यामध्ये तुला तुझ्या टीम विषयी काय सांगू शकतेस? येस, टीम म्हणजे सुरुवात केली तेव्हापासून आमचाच खूप चांगला मित्र आहे राज ओक म्हणून, तर त्याच्या थ्रू आम्हाला खूप जास्त मदत होती. ओव्हरऑल वेबसाईट बनवण्यापासून सगळ्या गोष्टी असतील, प्रिंटिंग, पॅकेजिंग, डिझायनिंग, कसं दिसायला हवं, काय करूया, वेगळं काय इनोव्हेटिव्ह करता येईल, म्हणजे लोकांना भावलंही पाहिजे, लोकांना ते आवडलंही पाहिजे, अशा अनेक वेगवेगळ्या दृष्टीने. सो राज ओक आणि टीम आमची त्याची आम्हाला भयंकर जास्त मदत झाली आहे आणि आय एम लकी की छान सपोर्ट त्याच्याकडून मिळतो. सो चालू आहे असं मस्त. आणि ओव्हरऑल पण मार्केटिंगसाठी अजून काय करता येईल, काय करू शकतो याच्यासाठी आम्ही सतत काही ना काही चर्चा सुरू असते. सृजन माझा मिस्टर तो स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे त्याची तशी छान ओळख आहे अनेक लोकांपर्यंत वगैरे, कॉन्टॅक्ट चांगले आहेत. सो तोही नवीन नवीन काही ना काही गोष्टी सांगत असतो, आपण असं करू असं करू, असं मार्केटिंग करू, अजून थोडं अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचता येईल, मग सोशल मीडिया थ्रू पोहोचता येईल. सो आपलं एक इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे. सो रील्स थ्रू रील कंटेंट चालू असतो, पोस्ट फीड्स चालू असतात सतत. सो हे एक माध्यम झालं. अशी अनेक वेगवेगळे माध्यम आहेत. जसं तू मगाशी म्हणालीस तसं एक्झिबिशन्स पण भरवत असतो. फक्त सुरुवात आहे. सो अशा 1-2 स्टेप्स आम्हाला जशा जमतील हे होतील तसं आम्ही सुरुवात केली आहे आणि आता पुढे जाऊन बघू आणखी कसं करता येईल. पण जेव्हा कोपागा फूड्स मध्ये आपल्याला आता हे प्रॉडक्ट ठेवायचे, हे जेव्हा आपण डिसाइडिंगला बसतो की नाही हा एक आपण लिस्ट तयार करतो आणि त्याच्या पुढे आता हे 4 प्रॉडक्ट आले पाहिजे, हे जेव्हा तुमचं डिसाइडिंग चालू होतं तेव्हा असे काही मजेशीर किस्से आहेत का की नाही आपण सगळीच लिस्ट काढतोय, सगळेच ठेवायला पाहिजे, पण आता तेवढं बजेट वाईज जावं लागतं आपल्याला. सो तेव्हा काय किस्से आहेत विनोदी? विनोदी म्हणजे एकतर ह्याची जेव्हा सुरुवात झाली ती झाली अशी गमतीचा भाग असा होता की आमचं लग्न झाल्यानंतर असे पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही असं सकाळी आवरलं, नाश्त्याला दररोज काय पोहे उपमा शिरा काय वेगळं करायचं. सो मग माझ्या लक्षात आलं अरे आंबोळी पीठ आहे आपलं घरचं, सो आईने दिलेलं. तर मग मी सृजनला म्हटलं चल आंबोळी करते. सृजनने आंबोळी म्हणजे घावणं किंवा हा वेगळा प्रकार झाला ते त्यांनी खाल्लंय, पण आपल्या तिथे जी बनते आंबोळी पीठ ते खाल्लं नव्हतं कधी. तर म्हटलं चल करूया, म्हणजे म्हटलं मग आम्ही बनवलं, आम्ही खात होतो, त्याला एवढं आवडलं ते. तर म्हणाला हा, तेव्हा ऍक्च्युली ती आयडिया स्ट्राईक झाली की नाही मग आपण हे आपल्याला म्हणजे मला आवडलंय तर इथे आवडू शकतं लोकांना.
तर अशा गमती जमती होतात आणि मग ऍक्च्युली ती सुरुवात झाली की येस आपल्याला आवडतं तर मग आपण लोकांपर्यंत हे पोहोचूया. छान आहे, क्वालिटी चांगली आहे, हेल्दी आहे त्याच्याबरोबर. कारण आजकाल मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये फास्ट आयुष्यामध्ये म्हणजे धकाधकीच्या जीवनात इन्स्टंट काहीतरी हवं पण त्याबरोबर हेल्दी हवं. सो मग अशी सुरुवात झाली. आंबोळी पीठ आहे, थालीपीठ भाजणी आहे. सृजनला ऍक्च्युली थालीपीठ अजिबात आवडत नाही, पण आपल्या खाऊन बघितल्यावर मग कुठेतरी आवडलं की हा हे छान आहे, काहीतरी वेगळं लागतंय असं. तर अशा गमती जमती होत असतात. चालू आहे. आणि जेव्हा आता आपण कोकणाकडे जेव्हा वळतो, कोकणातला म्हणजे जसं आपण म्हणलं की राजाच आंबा आहे. जेव्हा आंब्याचा सीझन चालू होतं, अर्थात तू भरपूर आंबे तिने यंदाच्या मे महिन्याच्या सीझन मध्ये तिने असे दिलेत, म्हणजे अशा ऑर्डर आहे तर असे तिथे भेट्या जायच्या. तर तो तिथे तेव्हा कसे अनुभव आले, म्हणजे अर्थात पहिल्यांदाच एवढ्या पेट्या आपल्याकडनं ऑर्डरही जाणं म्हणजे ही एका सुरुवातीच्या काळामध्येच ते पण सुद्धा म्हणजे गोपाळ जस्ट आला आणि तेव्हा त्यांनी आंब्यांची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली होती आणि खूप चांगला अनुभव आहे तिच्याकडे. आणि पहिल्याच वर्षी एवढा चांगला तुला अनुभव येणं, चांगली डिमांड येणं, तर ते आता अर्थात टिकवणं आहेच. आणि ते मुळात तू कसं ते पेललंस? ऍक्च्युली मी म्हटलं तसं पुन्हा की सृजनचा खरंच खूप जास्त सपोर्ट. आणि तो एक असतं म्हणजे आपण किती काही म्हटलं तरी आपल्या नवऱ्याचा आपल्याला एक पाठिंबा असणं फार महत्वाचं आहे. आणि पहिल्याच वर्षी जसं तू आता म्हणतेस की खरंच म्हणजे ह्या वर्षी अक्षय तृतीयेला मी सुरुवात केली आणि पहिला आपल्या आंब्यानी सुरुवात केली आणि छान प्रतिसाद मिळाला. लोकांना ते आवडलं, लोकांचे खूप छान फीडबॅक सुद्धा आम्हाला आले. तो खूप मजेशीर गमती जमती झाल्या तेव्हाही. खूप लॉट आम्ही म्हणजे माझे बाबा, माझे तिथे दादा काका पाठवायचे, रात्रीच्या गाडीवरती पाठवायचे. पहाटे आम्ही उठून 2:30-3 वाजता असे झोपेत जाऊन आंब्याच्या पेट्या उचलून आणायचो, घरी ठेवायचो. नेक्स्ट डे उठून मग त्याचं पॅकेजिंग हे ते करून लगेच प्रत्येकाला घरपोच नेऊन पाठवणं वगैरे अशा अनेक मजा गोष्टी घडल्या. पण अगेन मी म्हटलं तसं हे सपोर्ट शिवाय शक्य नाही आणि सृजनच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालं. पण छान प्रतिसाद मला लोकांकडनं मिळाला, त्यामुळे आनंद वाटला. मलाही एक्सपेक्टेड नव्हतं, पहिलंच वर्ष आहे कसं काय होईल. पण येस छान. मला अजून एक आम्हाला आठवत आहे की पार्ल्यामध्ये ती तिच्या ऑफिसच्या खाली म्हणजे जसं आपण बाहेर तुम्ही बाजारात जाता त्या पेट्या घेऊन बसलेल्या सगळ्याचे दिसतात, तसं तिने यंदा स्टॉल लावला तर तिच्या ऑफिसच्याच खाली. आणि ती बिचारी सकाळी स्टॉल लावायची, दुपारी फक्त लंचसाठी फक्त वरती ऑफिसमध्ये जाऊन जेवून परत खाली ते परत त्या पेट्या लावणं. हा जो काही अनुभव आहे तुला पहिल्यांदाच मला वाटतं यंदा असं केलंय, तो अनुभव कसा होता की स्टॉलवर जाऊन म्हणजे तिथेच पेट्या मांडून आणि तो कारण तो अगदीच रॅन्डम येणारे तुझ्याकडे कस्टमर आहेत की ते फक्त बघतायत आणि जात आहेत. असे काही काही एक दिवस तरी असं असतं की अरे येत आहेत आणि बघतायत, विचारतात आणि जात आहेत. म्हणजे तेव्हा एक पॉइंटला आपले अरे घ्या तरी असं होतं. तर तो अनुभव कसा आला? एक तर सगळ्यात पहिल्यांदा मला माहिती नाही तुला कोणी सांगितलंय की मी स्टॉल लावून बसले ते. पण हो येस मी म्हणजे बेसिक ज्या ऑलरेडी ऑर्डर्स होत्या त्या आम्ही घरातनच पोहोचवत होतो. पण त्याच्यानंतर एंडला किंवा मधल्या काळात येस मी आमच्या ऑफिस खाली पार्ल्यात बसत होते आंबे घेऊन आणि विकत होते. मजा होती, ते एक वेगळा अनुभव होता. जसं तू म्हणालीस तसं येस पहिल्याच दिवशी माझं कसं झालं, मी बसलीये दिवसभर आणि लिटरली जवळजवळ एक 3-4 तास सुरुवातीचं कोणी म्हणजे येत होते लोक, दर विचारत होती. कारण मी मार्केट प्लेस मध्ये जिथे बसले होते लिटरली माझ्या समोर अपोजिट रोड क्रॉस करून अपोजिट अनेक आंबे विकणारी समोर माणसं होती, त्यामुळे भरपूर कॉम्पिटिशन होती. पण मग त्याच्यात आपलं युनिक काय किंवा म्हणजे नक्की आंबा किती वेगळा एक्झॅक्टली असं ते जे आहे तर ते लोकांना सांगून पटवून देण्यात वेळ गेला. पहिला दिवस असाच गेला. पण लकीली कुठेतरी माहिती नाही संध्याकाळी माझी 1-2 डझनाची पेटी विकली गेली फर्स्ट डे. पण आधीचा जो सकाळचा पहिला वेळ होता ते मला खरंच असं कुठेतरी झालं, अरे यार कुणी एवढे विचारतात एकाने तरी घ्या. पण तिचा एक मजा असते. छान अनुभव होता. आणि मुंबईत पहिल्यांदाच मी अशी बसली आहे, पण अशी मी पहिल्यांदाच बसली होते. पण आधी म्हणजे मी लग्नाच्या आधी घरी सुद्धा आमचे जेव्हा आंबे आपले होतात तेव्हा घरी सगळ्यांचे पोटभर खाऊन नातेवाईकांना सगळ्यांना छान भरपेट देऊन सुद्धा जेव्हा उरत होते तेव्हा मी आमच्या दुकानात लोट्याला सुद्धा दुकानात मी बाहेर घेऊन बसायचे
आणि बाबा म्हणायचे कशासाठी, म्हणजे ठीक आहे नको काही हे नाहीये, नको नाही बसलीस तरी चालेल, पण अगेन त्याच्यात काही नव्हतं. पण मला सपोर्टही बाबांनी आईने केला आणि मग तेव्हापासून तो एक अनुभव होता की नाही असं बसायचं छान. शेवटी आपण म्हणतो प्रेझेंटेबल असणं. एक्झॅक्टली. आणि तो प्रेझेंटेबल म्हणजे नुसतं दिसण्यातच नाही तर तुमच्या बोलण्यातनं तुमच्या वागण्यातनं पण ते दिसणं, म्हणजे तो गोडवा तुमच्यामध्ये पण उतरला आंब्याचं हे दिसणं, ते पटवून देणं हे कला आहे, म्हणजे स्किल आहे तुमचं. सो येस स्किल म्हणायला हरकत नाही, कारण असं बसून अनुभव घेऊनच कळलं आणि मजा यायची विकायला असं. आणि मला असं कुठेतरी कळलं की हा पण माझ्या एक आवडीचा विषय आहे. जसं तू मगाशी म्हणाली होती इंजिनियर्स खरंच काही करू शकतात, त्याच्यात हे असं बसून विकूनच मला कुठेतरी जाणवलं की हा मला हे पण म्हणजे कुठेतरी आवडतंय हे सुद्धा करायला. सो येस ती परंपरा मी पुढे चालू ठेवली म्हणायला. माहेरचा वारसा तिने आता पुढे चालू ठेवला आईबाबांचा. म्हणजे तिच्या आईबद्दल मला सांगायला आवडेल की त्या सुद्धा खूप अशा कलाकार आहेत की त्या बरंच काय काय करत असतात. म्हणजे कोकण प्रॉडक्ट जसे ही सेल करते तसेच ते अजून काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी सेल करत असतात आणि त्या पण असे धडपड आहेत भरपूर. त्यांच्याशी आपण नंतर कधीतरी बोलूयात आपल्या ह्याच्यावर आणि त्यांच्या गावी जाऊन त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर पुढे मला विचारायचं की जेव्हा कोपागा आता सुरू झालं, छान त्याला रिस्पॉन्स येतोय आणि एवढे सारे तो प्रॉडक्ट आहेत की आंबोळी पीठ असेल, थालीपीठ पीठ असेल किंवा कुळीत पीठ आहे आपलं कोकणातलं बेस्ट, किंवा आपण ते कुठेही बाहेरचं खाल्लं जात नाही कोळीताचं पिठलं, तर ते जेव्हा आपण विचार करतो की आणि त्याला ऍक्च्युली एक्सपायरी डेट असते कुठल्याही पदार्थाला जेव्हा तुम्ही बनवता रॉ मटेरियल, तर त्याला एक प्रकारची एक्सपायरी डेट असते. तर एक कुतूहलाचा प्रश्न येते की जेव्हा तुम्ही एक मोठ्या प्रमाणात या गोष्टी बनवतात आणि त्यानंतर नाही सेल आउट झाल्या, तर ते एवढ्या मोठ्या रॉ मटेरियलचं काय होतं मग? चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली. पण या गोष्टीचं मी म्हटलं तसं म्हणजे फूड प्रोडक्ट आलं की एक्सपायरी डेट आली, बरोबर सगळंच आलं. सो आपण किती स्टॉक ठेवायचा, काय करायचं, हा मलाही पहिल्यांदा माझ्यासाठी खूपच टफ तो डिसिजन होता. सो मी सुरुवातीला म्हटलं तसं आधी थोडं थोडंच मी म्हणजे आई किंवा म्हणजे माझे वेंडर्स तिथनं पाठवत होते आणि काय करायचे मी ऑर्डर प्रमाणेच घ्यायचं. म्हणजे ठराविक आता मला जी माहिती आहे, जी माझ्याकडनं माणसं पार्ल्यातली जी घेतात, हा, तर मग मी त्यांना विचारून हे करून आणि अर्थात मी त्यांना सांगायचे की आता सुरुवात आहे, म्हणजे फूड प्रॉडक्ट आहे, वायाही नाही गेलं पाहिजे या दृष्टीने. पण मला अगेन मी म्हटलं तसं मला छान त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळाला, त्यांनीही ते समजून घेतलं आणि मग मी ठराविक साधारण 5 किलो लागणारे, 10 किलो लागणारे ह्या हिशोबात थोडं त्याच्यापेक्षा 1-2 किलो एक्स्ट्रा अशा हिशोबाने मग मी मागवून पॅकेजिंग करून मग मी देत होते. पण आता हळूहळू मग मी एक्झिबिशन्स भरवते करते, तर मग त्या हिशोबाने तसा स्टॉक मी मागवून घेते ताजा. म्हणजे मग त्याचं एक्सपायरी डेट निघून जाते की काय किंवा काय, मग त्या मालाचं करायचं काय जसं तू म्हणालीस. मग ती एक मनात भीती किंवा ते एक थोडं गडपण जे असतं ते नाही राहत. आता सध्या सुरुवात आहे म्हणून हे मॅनेजेबल आहे. सो आता पुढे गेल्यावरती बघू कसं, पण आता ह्याच्यात मी म्हटलं तसं शिकायला मिळतंय की किती मग आणून ठेवायचं किंवा कसं तयार करायचं, मग किती फ्रेश तयार करून किती सेल आउट होतोय. हा खूप गोष्टी, बिझनेस म्हटलं की अनेक वेगवेगळ्या गोष्टी याचं पण शिकायला मिळतंय. सो करतोय एक एक गोष्ट. पण आता फ्युचर असून असे कुठले युनिक असे प्रॉडक्ट आणणार आता काय विचार आहे का? अनेक डोक्यात गोष्टी आहेत, पण एखादी सांगायला आवडेल का अशी कुठली युनिक गोष्ट म्हणजे पापडांमध्ये मगाशी जसं तू म्हणालीस तसे आता म्हणजे आपल्या इथे जे बनतात ते पोहा पापड आणि उडीद पापड आहेत. पण आपल्याकडचे उडीद पापड आणि पोहा पापडांमध्ये खूप फरक आहे. जे आपण बाकीकडे बाजारात जे विकले जात आहेत किंवा ते आहेत त्यापेक्षा खूप वेगळं इन्ग्रेडियंट आपल्या पापडांमध्ये मिळतात खरं तर. बरोबर. आणि घरगुती बनवण्याची जी एक वेगळी ही आहे, नाही म्हटलं तरी बाजारी मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या फॅक्टरीजमध्ये मोठ्या मशिनरीमध्ये होणारे आणि हाती लाटलेल्या पापडाची जी मजा आहे तर ते एक आहे. आणि मग त्याच्यात आम्ही अजून थोडं R&D करून मी करतोय की काय अजून वेगळ्या पद्धतीने, म्हणजे पोहा उडीद आहेच पण अजून काय वेगवेगळ्या ह्याचं काही बनवता येईल का आणि काही वेगळा युनिक प्रोडक्ट आणता येईल का, हे सध्या आमचं R&D सुरू आहे. त्याच्याबरोबर आता नवरात्र आहेच, नवरात्रानंतर आता दिवाळी येईल, तर दिवाळीसाठी वेगवेगळे फराळाचे पदार्थ सुद्धा आहेत. त्याच्याबरोबर अनारसे सुद्धा आम्ही ठेवण्याचा विचार करतोय. सो तेही एक एक गोष्टी चालू आहेत. आणि येस, आणखीन एक गोष्ट मला नमूद करायला आवडेल की वृषाली तुझी आई सुद्धा खूप छान
फराळाचे पदार्थ, चकली भाजणी असेल किंवा चकली अदरवाईज दिवाळीचे सगळेच पदार्थ त्या काकू सुद्धा खूप छान बनवतात. सो मला म्हणजे मी नक्कीच काकूकडे एकदा तरी व्हिजिट करणार आहे आणि त्याची सुद्धा चव बघून नक्कीच आपण पुढे अजून किती छान पद्धतीने त्याची विक्री करू शकतो आणि वाढवू शकतो हे पण आपण नक्कीच बघू. सो तो सुद्धा एक अँगल आहे. मग त्याही गोष्टी डोक्यात आहेत, ते पण वाढवू आपण नक्कीच. चला म्हणजे आमची ऑर्डर आमच्या आता आम्ही आमच्यामध्ये बायपगेट करून देतो. सो जेव्हा कोकण बेस्ड प्रॉडक्ट्स आपण विकायला वेगळं काहीतरी युनिक घेऊन येतो, पण त्याच बरोबरीने बाजारात एवढे कोकण प्रॉडक्ट्स विकणारे वेंडर्स आहेत, एवढी दुकानं आहेत, एवढे शॉप्स आहेत, त्यांना जेव्हा आपण कॉम्पिट करायला जातो तर कुठे कम्पॅरिझन होत नाही. तुम्ही तुमच्याकडे ही एवढी प्राइस आहे, आम्हाला तिकडे एवढी प्राइस मिळते, किंवा तुमच्याकडे हाच पदार्थ आहे पण त्याच्यात हे वेगळं तुम्हाला आम्हाला दिसतंय आणि तिकडे दिसत नाही, असे काही कम्पॅरिझन होतीये का? हो, असं मला आतापर्यंत आले 2-3 अनुभव असे आले प्राइसिंग मध्ये स्पेशली, की इथे आम्हाला एवढ्या दरात मिळतंय, मग तुमचं एवढ्या दरात का, किंवा काही जे अशा छोट्या छोट्या गोष्टी. पण हे सगळ्यांनी मी म्हटलं तसं की जिथे क्वालिटी आहे तिथे कॉम्प्रोमाइज नाही. आणि मला एक माहिती आहे, मी म्हटलं तसं आपण नेहमी चांगलं करत राहायचं, लोकांपर्यंत उत्तम गोष्ट पोहोचवायची. म्हणजे आपण भविष्यात कितीही पुढे गेलो, किती म्हणजे काही जे असेल पुढच्या वेगवेगळ्या वळणावर आपण गेलो तरी माझ्या डोक्यात एक फिक्स आहे की आपण उत्तम क्वालिटीच लोकांना द्यायचं. मग त्याच्यात ऑटोमॅटिक लोकांनी त्याची चव बघितली, लोकांना ते आवडलं की मग लोक नाही खरं म्हणत कुरकुर करत की मग एवढी प्राइस किंवा ते कम्पॅरिझन ऑटोमॅटिकली सुरुवातीला होतं, होऊ पण शकतं, म्हणजे त्याच्यात काही चूक नाहीये. पण त्यांनी ती चव बघितली की त्यांनाच ते लक्षात येतं मे बी, आणि मग हे हळूहळू कम्पॅरिझन मला पुढे कमी करायचंय आणि ते बघूया साध्य करता येईल. नक्कीच नक्कीच. आणि खरंच आता आम्ही नवरात्रीच्या या पॉडकास्टच्या दरम्यान पाहुण्यांना, तुम्हालाही माहिती की आपण आंबोळी पीठ हे आपण पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून दिलेले आहे, तर त्या पाहुण्यांकडनंही मला असे रिव्ह्यू झाले की खरंच म्हणजे हे आंबोळी पीठ त्यांना एक वेगळीच चव मिळाली. म्हणजे त्यांनी याआधी कधी आंबोळ्याच खाल्लेलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी दुसरीकडनं कम्पॅरिझन करण्याचाही सवाल येत नाही, पण त्यांना एक वेगळा पदार्थ खाल्ल्याचा एक आनंद आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडनं येणाऱ्या त्यावर मागणी, तर ही नक्कीच कोपागासाठी अगदीच लाभदायक ठरेल आणि ठरू पुढे भविष्यात सुद्धा. आणि पुन्हा एकदा म्हणजे ह्याच आपल्या गप्पा आहेतच. आणि बाकी कोकण बेस्ड प्रॉडक्ट हा एक वेगळा आम्हाला पॉडकास्ट करायचा आहे. आता आपण एक जस्ट एक स्त्री व्यवसाय करू शकते आणि तो एका उंचीवर पोहोचवू शकते, आणि त्यात अर्थात घरच्यांचा सपोर्ट शिवाय काहीच नाही. तर घरच्यांचा सपोर्ट कसा आणि मग ती कसं, हाच आपला आता नवरात्रीचा एक उद्देश आहे की स्त्रीला आपल्याला मध्यवर्ती ठेवून तिच्या विषयीच्या गप्पा जाणून घेणे. तर कोपागा फूड्स ते पदार्थ तुम्ही बघताच आहात, आणि कोपागाची एक वेबसाईट आहे, त्याच्यात तुम्ही जाऊन तुम्ही व्हिजिट करा. त्याची वेबसाईट आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहोत, तर ती डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते कोपागाची वेबसाईट बघा. खूप चांगले प्रॉडक्ट्स, खूप चांगले त्याचे रिव्ह्यूज पण आहेत. तुम्ही ते आधी घ्या, कितीही प्राइसिंगला असलं तरी घ्या, आणि ती वापरल्यानंतर तुम्हाला मिळणारा आनंद, तुम्हाला मिळणारं सुख हे तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर करा. आणि मग तुम्हाला अजून कुठले प्रॉडक्ट हवेत आणि तुम्हाला कुठले प्रॉडक्ट इच्छुक आहात तुम्ही, ते काही प्रॉडक्ट तुम्ही कोपागाच्या वेबसाईटवर बघायला, तर ते सुद्धा तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकतात की आम्हाला हे असे प्रॉडक्ट कोकणातले आम्हाला खायचे, आम्हाला कुठेही मिळत नाही, तर ते तुम्हाला नक्कीच कुठून ना कुठून तरी ते तुम्हाला मिळवून देतील किंवा ते सुद्धा स्वतः घरी तयार करतील. तर अशी त्यांच्याकडनं मी तुम्हाला विनंती खात्री देऊ शकते की तुम्ही कोपागाला नक्की रेफर करा. तर पुन्हा एकदा श्रिया, तुलाही माहिती आहे म्हणजे तू गिफ्टिंग पार्टनरच आहेस आमची, पण आम्ही या कुठल्याही पाहुण्याला आलेल्याला आम्ही असं खाली किंवा रिकामा हाती पाठवत नाही. अर्थात तुझंच प्रॉडक्ट आम्ही तुला देणार नाही, पण आपल्याला जे बाकी जे 2 पार्टनर लाभलेत, एकमेव आर्ट्स आणि मुक्ताज आर्ट, तर त्यांनी काही भेटवस्तू आपल्यासाठी पाठवलेल्या आहेत, तर त्या मी तुला त्यांच्या वतीने देतेय. मुक्ताज आर्टने बनवलेत यंदा दिवाळीसाठी किंवा आपले शोपीस म्हणून ते छोटे मिनिएचर फॉर्म मधले पॉट्स आहेत, ते रंगवतात, ते पेंट करतात, ते तुम्ही शोपीस म्हणून ठेवू शकता किंवा कोणाला एक गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता.
तर त्याची पण तुम्हाला वेबसाईट नाही, त्यांचे ऍक्च्युअली इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्यांचा मी तुम्हाला शेअर करेलच. आणि एकमेव आर्ट ज्यांनी सलग 3रं वर्ष त्यांनी पुलदर्शिका बनवतात, पु ल देशपांडेंविषयीचा प्रचार आणि प्रसार ते करतात. तर आत्ताच्या जेन झीला पु ल कळावेत किंवा आपल्याही काहींना पु ल पूर्णपणे माहीत नसतात, तर त्यांच्या प्रत्येक आपल्या या महिन्याच्या कार्डवर आपण QR कोड दिलाय. ते QR कोड तू स्कॅन केलंस तर ते युट्यूबला जाऊन त्यांचे कथाकथन किंवा त्यांचे ऑडिओज किंवा त्यांची नाटकं त्यांनी लिहिलेली, त्यांनी बसवलेली नाटकं आहे ती तू पाहू शकतेस. म्हणजे तुम्हाला पु ल नुसतं सर्च करायची पण गरज आहे, तुम्ही फक्त QR कोड स्कॅन करा. असं छोट्या छोट्या भेटवस्तू आहेत ते तू वापर आणि त्याचे रिव्ह्यूज आम्हाला दे. नक्की. आणि पुन्हा एकदा थँक्यू. आणि या गप्पा आणि आत्ताची जी स्त्री आहे किंवा जी अजून कोणी व्यवसाय करू इच्छिते पण कुठेतरी तिचं एक मागे पाऊल येत असतं, तर अशा स्त्रियांना तू काय संदेश देऊ शकतेस? मी प्रत्येक स्त्रीला ती व्यवसाय करणारी असू दे किंवा स्वतःचं घर छान सांभाळणारी असू दे, मी एवढंच सांगेन की आपलं काम आपण नेटानी, चांगल्या शुद्ध मनानी आणि चांगल्या हेतूनी आणि पूर्ण 100% त्यात देऊन करत राहिलो तर आपण नक्की आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. सपोर्ट प्रत्येक वेळेला प्रत्येकाचा मिळेलच असं नसतं, कारण प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी असू शकते. असं जरी असलं तरी आपलं ध्येय काय आहे, आपला फोकस काय आहे, हा कुठेही हलू न देता आपण आपलं काम छान करत राहायचं. आणि ह्याच्यातनं आपण सगळे जेव्हा जातो आणि आपण आपलं काम करत राहिलो की आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचता येईल. सो मी ह्याच्याबरोबर आणखीन एक असं सांगू इच्छिते की मी कोइंबतूरला जग्गी वासुदेव जे आहेत सद्गुरू, मी त्यांना फॉलो करते. फॉलो ॲज इन मी त्यांचे अनेक लेक्चर्स ऐकते वाचते किंवा मी त्यांचे सगळे कोर्सेस पण केलेले आहेत. तर त्या वेगवेगळ्या शांभवी महामुद्रा असो किंवा वेगवेगळे त्यांचे मेडिटेशन प्रोग्राम्स आहेत आणि सगळं आहे, हे सगळं आम्ही करतोय. मी आणि माझा नवरा सृजन, आम्ही दोघंही मिळून हे सगळं आम्ही आता जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं आम्ही करतोय. ह्याच्यातनं मला आणखीन एक गोष्ट शिकायला अशी मिळाली की आपल्याला काय करायचंय हे डोक्यात ठेवून आपण पुढे गेलो आणि आजूबाजूच्या लोकांचा म्हणा किंवा परिसराचा आपण बाकी विचार नाही केला आणि आपल्या ध्येयावर आपण फोकस्ड राहिलो की सगळं पॉसिबल असतं. आणि ते क्रिया केल्यामुळे म्हणा, त्या मेडिटेशनमुळे म्हणा आणि बाय गॉड्स ग्रेस, बाय सद्गुरूज ग्रेस म्हणता येईल, आम्हाला एवढं कळलंय की मी करू शकतो, मी काहीतरी किंवा मी करत बसण्यापेक्षा आपण ते करत राहायचं, जीव त्याच्यात ओतून झोपून घेऊन करत राहायचं, तर आपल्याला ते नक्की मिळतं आणि त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. तसंच आपण सगळे करत राहू आणि आपला भारत देश खूप उंचीवर जायला पाहिजे, नेण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत राहू, स्वतःचा व्यवसाय करू, सगळ्या गोष्टी ज्या जमतील तितक्या करू आणि पुढे जात राहू. सो जसं सद्गुरू म्हणतात, लेट्स मेक इट हॅपन. थँक्यू. नक्कीच. तर पुन्हा एकदा आपण तिचे आभार प्रदर्शन तर करतोच आहोत आणि असेच कोपागासाठी तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी जागर स्त्री शक्ती आणि लाईट्स कॅमेरा ऍक्शनच्या टीमकडनं तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असेच आपण वरचेवर भेटत राहू आणि कोपागाला अजून काही काही नवीन ते काय आणणार आहे त्याच्याविषयी तर आपण जाणून घेऊच. नंतर त्यांच्या अगदी व्हिजिट वगैरे करू त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या ते काय काय करत असतात ह्याच्याविषयी आपण नक्की जाणून घेऊया. तोपर्यंत पुन्हा एकदा थँक्स. आणि मित्रांनो, सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, नाहीतर काय होईल की हे लाईट्स कॅमेरा ऍक्शन हे जे चॅनल आहे ते तुमच्यासाठी जे काही वेगवेगळे नवनवीन एपिसोड्स आणतायत, नवनवीन सेगमेंट्स आणतायत, ते तुमच्यासाठी हे काही आम्ही आमच्यासाठी असं करत नाही, ते तुम्हाला काही काही नवीन नवीन गोष्टी सांगण्यासाठी, यातनं काय तुम्ही बोध घेऊ शकता ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि अर्थात जागर स्त्री शक्तीमध्ये आपण अशा स्त्रियांना भेटलोय की ते पडद्यापुढे तुम्हाला कधीच दिसणार नाहीये किंवा अशा टीव्हीवर कधी दिसणार नाही, पण ते आहेत, त्यांचं काहीतरी अस्तित्व आहे. अशा स्त्रियांना आपण आता गेले 9 दिवस त्यांच्याशी गप्पा मारतोय आणि गप्पा मारतोय ते आपण कुठे फॉर्मल अशा त्यांचा इंटरव्ह्यू असा कधीच कुठे घेतलेला नाहीये.
आणि त्यांच्यातनं तुम्ही काहीतरी शिका. त्यांची जी काही प्रवास आहे त्यातनं तुम्ही अनुभव घ्या आणि अनुभवातनं शहाणं व्हावं असं म्हणतात. तर तो एक त्यांनी जो अनुभव तुम्हाला दिला त्यातनं तुम्ही त्यातनं मार्ग काढा. तुम्हाला काय अजून त्यातनं सुचतंय किंवा तुम्हाला अजून काय शिकायचंय किंवा तुम्हाला जो आमच्याकडनं अशी व्यक्ती कुठली अपेक्षित असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करा. तुमचे कमेंट्स आम्ही वाचूच आणि त्यातनं आम्हाला जमतील तसे आम्ही प्रयत्न करू की तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा. आणि अर्थात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तो तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, जमेल तेवढ्या लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळणार नाही. आणि एवढे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय तर ते स्वतः न बघता दुसऱ्यांनाही तो दाखवा. एकट्याने सुख उपभोगू नका, कारण वाटल्याने वाढतं. आणि असंच पुढचाही आपण पुढे अजून एक दिवस आहे 10व्या दिवशी काय होते खरंच माहित नाही कुठला एपिसोड येणार आहे. आत्ता काहीच ठरवलेलं नाहीये, कारण 9च आपले खरं तर पाहुणे आम्ही ठरवलेले होते. 10व्या दिवशी काय होते बघूयात. आणि दसरा आहे, दसऱ्याची तयारी करा, पण निसर्गाची हानी न करता दसऱ्याची तयारी करा आणि तो साजरा करा. आणि सगळे एकत्र येणं, नातेवाईक, मित्र, हा खरं तर सणांमागचा उद्देश आहे की तुम्ही सगळे एकत्र येणं, ना की निसर्गाची हानी करणं. तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.